नमस्कार प्रेक्षकांनो. खूपच कमी शब्दामध्ये थोडक्यात आपण हा ट्विस्ट पाहणार आहोत. उगीचच व्हिडिओला लांबड लावत बसण्यात काही अर्थ नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अथर्व विचारेचा. कारण आता साक्षी त्याचबरोबर महिपत यांनी अथर्व विचारेला त्यांनी जिवंत आहे असं सांगितलेलं आहे. त्याच्या बाजूने पुरावे कोर्टाच्या समोर सादर केलेले आहेत आणि त्यामुळं आता हा अथर्व विचारे कोण, हा प्रश्न अर्जुनच्या पुढे पडलेला आहे आणि मधुभाऊंची मात्र वाट लागलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अथर्व विचारे जी व्यक्ती आहे ती जिवंत आहे आणि त्या जिवंत व्यक्तीला आता सगळ्यांच्या समोर अर्जुन हजर करणार आहे. नक्की कशा पद्धतीने हे होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अर्जुन कशा पद्धतीने अथर्व विचारेला घेऊन येणार आणि इथे ती वाट लावणार आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मधुभाऊंचा विश्वास जिंकणार आहे आणि मधुभाऊ अर्जुनचा जावई म्हणून स्वीकार करत अर्जुन सायलीच्या नात्याचाही स्वीकार करणार आहेत. हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सायली जी आहे ती इकडे विचार करत असते आणि त्याचबरोबर मधुभाऊ त्या जोशी वकिलावर पूर्णपणे विश्वास ठेवून असतात. मधुभाऊंना असं वाटत असतं जे काय घडत आहे ते खूपच चांगलं आहे आणि हे सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने घडत आहेत असं इकडे त्यांना वाटत असतं. परंतु गोष्टी मात्र खूपच वेगळ्या असतात. कारण इकडे मधुभाऊ अडकत चाललेले असतात या केसमध्ये आणि त्याचबरोबर मधुभाऊंना कळतही नसतं की आपण कोणत्या गोष्टीमध्ये अडकत चाललेलो आहे, याच्यामध्ये काय परिणाम होणार आहे. या गोष्टीची जाणीव जराशीही मधुभाऊंना नसते. ते पूर्णपणे त्याच्यामध्ये अडकत चाललेले असतात आणि त्याचबरोबर इकडे सायलीच्या लक्षात आलेलं असतं ते म्हणजे प्रिया आणि त्याचबरोबर अर्जुनच्या लग्नाबद्दल प्रियाने घरी खूप मोठ्या गोष्टी करायला सुरुवात केलेली आहे. त्या गोष्टीचा राग खरं तर सायलीलाही आलेला असतो आणि त्याचबरोबर सायली मात्र भयानक वैतागलेली असते. तिला खूप राग आलेला असतो आणि इकडे कोर्टामध्ये आता पुन्हा तारीख पडणार असते आणि जोशी वकील हा माती खाणार असतो. कारण जोशी वकिलाने वाट लावायचं ठरवलेलं असतं. जोशी वकील हा काम करत असतो ते फक्त आणि फक्त महिपतसाठी म्हणण्यापेक्षाही पैशांसाठी तो काम करत असतो. कारण त्याच्यासाठी महत्त्वाचे असतात ते म्हणजे फक्त आणि फक्त पैसे मिळण्यासाठीच तो हे सगळं काम करत असतो. आणि त्याचबरोबर इकडे सायली आणि अर्जुन या दोघांनाही या गोष्टी माहिती असतात. सायली अर्जुन दोघंही मधुभाऊंना समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण मधुभाऊ मात्र ही गोष्ट ऐकायलाच तयार नसतात. मधुभाऊंचं एकच असतं की नाही, काही झालं तरी मी माघार घेणार नाही. कारण मला माहिती आहे की मी चुकीचा नाही, कारण अर्जुनने मला फसवलेलं आहे. तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुमच्या पुढं हात जोडते, विनंती करते, काहीही झालं तरी अर्जुन सरांकडून ही केस काढून घेऊ नका. तुम्हाला माहिती नाही आहे तो महिपत काय माणूस आहे आणि जोशी वकील हा महिपतचा माणूस आहे, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. हे सगळं बोललंच जात असतं पण इकडे मधुभाऊ ऐकायला तयार नसतात. त्यावेळेस चैतन्य आणि अर्जुन यांनी खूप मोठी कामगिरी केलेली असते आणि त्यांनी महिपतसोबत जोशी वकिलाचा पैसे घेतानाचा जो व्हिडिओ असतो तो समोर आणलेला असतो आणि तो व्हिडिओ दाखवला जातो. जेव्हा तो व्हिडिओ दाखवला जातो तेव्हा इकडे मधुभाऊंना धक्का बसतो आणि अर्जुन आणि सायली सांगू लागतात आता तरी लक्षात आलं ना तुमच्या काय झालेलं आहे ते. कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट महत्त्वाची आहे की जोशी वकील हा फक्त आणि फक्त महिपतचा माणूस आहे. ही गोष्ट मधुभाऊ तुम्ही लक्षात घ्या, कारण तुम्हाला कळत नाही आहे पण हेच महत्त्वाचं आहे असं अर्जुन सांगत असतो. मधुभाऊंना तो व्हिडिओ बघितल्यानंतर धक्का बसतो. अर्जुन आणि सायली मधुभाऊंना म्हणू लागते की आता तरी विश्वास ठेवा, कारण आता तरी लक्षात येऊ द्या तुमच्या की काय घडलेलं आहे. कारण काहीही झालं तरीही आत्ता जोशी वकिलाने तुमच्या विरोधात सगळी केस दिलेली आहे आणि ती लवकरात लवकर जर तुम्ही माझ्या हातात दिली तरच सगळं आपल्या बाजूने होऊ शकतं. अन्यथा खूप मोठा तोटा आपल्याला सहन करावा लागणार आहे, ज्यातून आपण कधीही बाहेर येऊ शकणार नाही असं इकडे सायली सांगत असते आणि अर्जुनही सांगत असतो. त्याचबरोबर इकडे चैतन्य आणि अर्जुन दोघंही विचार करू लागतात की काहीही झालं तरीही
महत्त्वाची गोष्ट ही आहे की मधुभाऊ जरी आत्ता या गोष्टीसाठी तयार असले तरीही आपल्याला एक गोष्ट करणं गरजेचं आहे. अर्जुन म्हणत असतो की लवकरात लवकर आपल्याला या सगळ्या गोष्टीचा आता शोध घेणं गरजेचं आहे. मधुभाऊ ऐकायला तयार नसतात. सायली त्यांना समजवण्याचं काम करते. पण इकडे चैतन्य आणि अर्जुन यांनी कामगिरी सुरू केलेली असते, ती म्हणजे अथर्व विचारे कोण आहे. कारण महिपतने आणि साक्षीने त्या अथर्व विचारेला उभं केलेलं असतं आणि हा अथर्व विचारे नक्की कोण आहे हे त्यांना शोधून काढायचं असतं. आणि मग दिलेले डॉक्युमेंट्स या सगळ्या गोष्टी ताब्यात घेऊन आता अर्जुन आणि त्याचबरोबर महिपत हे सगळेजण तिथं पोहोचलेले असतात आणि अथर्व विचारे कोण आहे या गोष्टीपर्यंत पोहोचायला अर्जुनला वेळ लागत नाही. आणि मग अर्जुनने सर्व पुरावे आपल्या ताब्यात घेतलेले असतात. अथर्व विचाऱ्यांच्या आईवडिलांना ही गोष्ट सांगितलेली असते. तेव्हा ते म्हणतात कसं शक्य आहे, ही डॉक्युमेंट्स तर आमच्या मुलाचे आहेत. आणि मग अर्जुन सांगू लागतो की ही डॉक्युमेंट तुमच्या मुलाचे आहेत, पण एका केससाठी ही डॉक्युमेंट कोर्टात वापरली गेलेली आहेत. हे ऐकल्यानंतर बिचाऱ्या त्या आईबाबांना खूपच टेन्शन येतं. ते म्हणू लागतात की कसं शक्य आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की हो, मी तेच सांगत आहे. आणि मग त्या आईबाबांना घेऊन अर्जुन इकडे पोहोचलेला असतो आणि अर्जुनने दाखवून दिलेलं असतं की अथर्व विचारे हा जिवंत नाही असे कोर्टात पुरावे जमा केलेले आहेत. हे ऐकल्यानंतर त्या आईबाबांना खूप वाईट वाटतं. आपला मुलगा तर जिवंत आहे आणि हे सगळं काय चालू आहे हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि इकडे सायली कुसुमताई मधुभाऊंना समजवत असतात. अर्जुनने ते पुरावे आणलेले असतात आणि अर्जुन म्हणतो की आता एक गोष्ट मधुभाऊ तुम्हाला करायची आहे की ही केस तुम्ही माझ्याकडे द्यायची आहे, पण जोशी वकिलाला अजिबात या गोष्टीचं काहीही सांगायचं नाही. आता तारीख घेणार आहे मी आणि तारीख घेतली की त्या दिवशी आपण कोर्टामध्ये जायचं आहे आणि तिथे ह्या सगळ्या गोष्टींचा बॉम्ब फोडायचा आहे. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कोणालाही कळता कामा नये की मी तुमची केस ताब्यात घेतलेली आहे. हे सगळं अर्जुन सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे सायलीने मधुभाऊंना शपथ घातलेली असते की मधुभाऊ काहीही झालं तरी चालेल, एक वेळ तुम्ही अर्जुन आणि सर आणि माझं लग्न नका करून देऊ, त्यांचा नात्याचा स्वीकार नका करू, पण ही जी केस आहे ती मधुभाऊ प्लीज अर्जुन सरांना द्या. कारण त्यांच्या कामावरती संशय घेण्याचा आपल्याला अधिकार नाही, कारण त्यांनी प्रामाणिकपणे हे सगळं काम केलेलं आहे. हे सगळं सायलीने सांगितलेलं असतं आणि मधुभाऊंना शपथ घातलेली असते. त्यामुळं मधुभाऊंनी हा निर्णय घेतलेला असतो आणि ही जी केस आहे ती आता अर्जुनकडे दिलेली असते. आणि कोर्टामध्ये ऐनवेळी जाऊन अर्जुन धमाका करणार असतो आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडणार असतात. इकडे प्रिया सगळ्यांना असं वाटत असतं की आता या तारखेला मधुभाऊ जेलमध्ये जाणार आणि कायमचे जाणार आणि माझ्या डोक्याला ताप जो आहे तो निघून जाणार असं प्रियाला वाटत असतं. पण तिला कुठं माहिती असतं की मधुभाऊ आणि अर्जुन सायली यांनी काय मोठा जबरदस्त प्लॅन केलेला आहे, त्याच्यामध्ये प्रियाही पूर्णपणे अडकणार आहे. या गोष्टीची जाणीव प्रियाला नसते. आणि मग शेवटी तारखेचा दिवस उगवतो. तो अथर्व विचारे जो आहे त्याला आता आणलेलं असतं आणि अथर्व विचारेची आता सगळ्यांच्या समोर तिथे कोर्टामध्ये मधुभाऊ सांगतात की आजपासून माझं वकीलपत्र मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना देत आहे. आणि जोशी वकिलांकडून ते वकीलपत्र काढलं जातं. कोर्टात सगळ्यांच्या समोर मधुभाऊंनी हा बॉम्ब टाकलेला असतो आणि त्यामुळं अर्जुन त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात, त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. कळायचं बंद झालेलं असतं. अर्जुनने जो काही डाव आखलेला असतो त्या डावामध्ये अलगद अडकलेली असते, ती म्हणजे साक्षी, त्याचबरोबर महिपत सगळेजण अडकलेले असतात आणि त्यांना कळायचं बंद झालेलं असतं. त्याचवेळी प्रिया आणि नागराजी तिथं असतात. त्यांनाही कळत नसतं की आता पुन्हा अर्जुन कसा आला पुन्हा, आता काय होणार, आता पुन्हा पहिले पाडे 55. ही गोष्ट त्यांना कळून चुकलेली असते आणि सगळेजण पाहू लागतात. त्याचबरोबर इकडे सायली मात्र जाम खुश झालेली असते, कारण मधुभाऊंनी ही केस अर्जुनकडे दिलेली असते. या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो आणि अर्जुन कोर्टामध्ये सांगतो की जो अथर्व विचारे तुम्ही मेलेला आहे आणि त्याच्या अंत्यसंस्कारांसाठी साक्षी त्या दिवशी गेलेली होती, हे तुम्ही जे कोर्टाच्या समोर आणलेलं आहे तेच मी तुम्हाला सगळ्यांना इथे सांगणार आहे. कारण ही गोष्ट खोटी आहे. हे अथर्व विचारे हा व्यक्ती जिवंत आहे आणि हे जे डॉक्युमेंट्स आहेत या अथर्व विचारेचे वापरलेले आहेत. त्याचे आईवडील सगळे इथं जिवंत आहेत आणि त्याला मी घेऊन आलेलो आहे. एवढंच काय तर त्याचे फिंगरप्रिंट्सही तुम्ही चेक करू शकता, कारण त्याचं आधार कार्ड याला सगळ्याला बायोमेट्रिक आहे, तेही तुम्ही चेक करू शकता. आणि अर्जुनने कोर्टामध्ये असा काय धमाका बॅटिंग केलेली असते, सगळेजण पाहतच राहतात आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण अर्जुनने दाखवून दिलेलं असतं की अर्जुन काय करू शकतो. आणि फायनली अर्जुनने
वाट लावायची तर हाती घेतलेलंच असतं, पण तो वाट लावत असतो तो म्हणजे साक्षी आणि महिपत यांच्याबरोबर प्रियाची पण. कारण प्रियाला असं वाटत होतं की ती आता सुटली, आता टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. पण इथं तर प्रिया मात्र पूर्णपणे अडकलेली असते आणि प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुनने जबरदस्त बॅटिंग करत केस आपल्या हातात घेतलेली असते आणि साक्षीला पुन्हा त्याने अडकवलेलं असतं. आता मेन सूत्रधार म्हणून साक्षी आता घोषित होते आणि इकडे सायली जाऊन देवाचे आभार मानते. कारण काहीही झालं तरीही अर्जुन सरांबरोबरच देवही तेवढा पाठीशी खंबीरपणे उभा होता, म्हणून या सगळ्या गोष्टी होऊ शकलेल्या आहेत हे सायलीच्याही लक्षात आलेलं असतं. आणि मधुभाऊंनाही अर्जुनचा जो चांगुलपणा आहे ती गोष्ट चांगलीच लक्षात आलेली असते. आणि मधुभाऊंनाही कळून चुकलेलं असतं की अर्जुनबद्दल आपण उगीच चुकीचा अर्थ केलेला होता. खरं तर खूप चांगला मुलगा आहे, त्याच्यावरती खूप चांगले संस्कार झालेले आहेत, पण त्याच्या घरचे आपल्या साऊला ॲक्सेप्ट करतील का, ही गोष्ट मात्र मधुभाऊंच्या मनात खूपच चालत असते. त्यांना त्यांचं मन खात असतं. पण मधुभाऊंनी तर इकडे अर्जुनला सांगितलेलं असतं की मी तुझा आणि सायलीच्या नात्याचा स्वीकार केलेला आहे. आजचा हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. थँक्यू.